नमस्कार विद्यार्थी मित्र, आज आपण चॅप्टर नंबर जॉमेट्रीचा पार्ट 2 चा सेकंड चॅप्टर स्टार्ट करत आहोत. पायथागोरस थेरम. एग्जाम मध्ये 7 मार्कला तो विचारला जातो. तुम्हाला आठवत असेल 7 मार्कला विचारला जातो. छोटा चॅप्टर आहे हा. चॅप्टर छोटा आहे म्हणायला, दुसरा चॅप्टर, पण थर्ड जो चॅप्टर आहे तुम्हाला सर्कल, त्याच्यामध्ये सगळं पायथागोरसचं काम आहे. नवे नवे प्रत्येक चॅप्टर मध्ये पायथागोरसचं काम असतंच, लक्षात घ्या. म्हणून हा चॅप्टर खूप महत्वाचा आहे. 7 मार्काला असला तरी पुढे सर्कल चॅप्टर आहे. सर्कल चॅप्टर मध्ये पूर्ण पायथागोरसचाच वापर करायचा आहे, लक्षात घ्या. म्हणून याचं महत्व खूप आहे. पुन्हा एकदा आपण सिमिलॅरिटी चॅप्टर कडे जाऊयात. तुम्ही व्यवस्थित पूर्ण केला असं नसल झालेले एक्झरसाइज तर ते कम्प्लीट करा. आपल्या टेक्स्टबुक मधले एक्झरसाइज पूर्ण नोटबुक वर कम्प्लीट करा. प्रॉब्लेम सेट पूर्ण नोटबुक वर कम्प्लीट करा. एक्स्ट्रा प्रॅक्टिस पूर्ण करा. याच्यापेक्षा कोणता तुम्हाला पॅटर्न असू शकत नाही. एखादा येत नसेल तर मी ग्रुपवर टाकले आहेत. काही चांगले अक्षर चांगला असलेले विद्यार्थी, अभ्यासू विद्यार्थी असलेले त्यांचे मुद्दाम टाकले. त्याचा उद्देश आहे की तुम्हाला ते समजावं. इतक्यावर एखादं समजलं नाही तुम्ही विचारू शकता. ते कम्प्लीट करा, मागं पडू नका. बरेच असं लक्षात येईल की माझी प्रॉब्लेम सेट चालायला आहे किंवा चॅप्टर संपवला तेव्हा मग 1.1 टाकायला लागले. इतकं मागं नको. काही अडचणी असेल तर हरकत नाही. प्रॉब्लेम काही मोबाईलच्या अडचणी असू शकतात, काही जणांच्या नेटच्या अडचणी असतात, सगळ्या मान्य गृहीत धरू. अडचण काही नसताना मोबाईल तुमच्याकडे हातात जवळ असताना जर काम करत नसतं तर चुकीचं आहे. मग आपल्या बरोबर चाललं पाहिजे. ओके, हरकत नाही. आपण सिमिलॅरिटी चॅप्टरचा पुन्हा एकदा रिकॅप घेऊ. किती प्रॉपर्ट्या बघितल्या होत्या आपण? 10. त्या नीट डोक्यात ठेवायच्या. 10 प्रॉपर्ट्या बघितल्या होत्या. मी पुन्हा प्रत्येक पिरियडच्या सुरुवातीला मुद्दाम सांगतोय कारण हेच महत्वाचं आहे. त्या नीट कशा आहेत ते कमीत कमी त्याचे नेम लक्षात ठेवा आणि मग ती कशी यूज करायची प्रॅक्टिसने येऊन जाईल. पहिली प्रॉपर्टी होती रेशिओ ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल प्रॉपर्टी. नंबर 2 ची प्रॉपर्टी इक्वल बेस ट्रायंगल प्रॉपर्टी. नंबर 3 इक्वल हाईट ट्रायंगल प्रॉपर्टी. नंबर 4 इक्वल बेस इक्वल हाईट ट्रायंगल प्रॉपर्टी. नेक्स्ट प्रॉपर्टी होती 5th नंबरची बीपीटी और बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. नेक्स्ट 6th नंबरची होती कॉन्व्हर्स ऑफ बीपीटी. त्याच्यानंतर होती 7 नंबरची अँगल बायसेक्टर थेरम. त्यानंतरची 8 होती कॉन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर थेरम. 9 नंबरची होती इंटरसेप्ट मेड बाय 3 पॅरलल लाईन थेरम. आणि लास्ट प्रॉपर्टी खूप महत्वाची होती, ती म्हणजे रेशिओ ऑफ एरिया ऑफ टू सिमिलर ट्रायंगल थेरम. फर्स्ट आणि लास्ट मध्ये फरक आहे, लक्षात घ्या. फर्स्ट मध्ये सिमिलर शब्द नाही. रेशिओ ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल थेरम होता आणि हा रेशिओ ऑफ एरिया ऑफ टू सिमिलर ट्रायंगल थेरम आहे. यातला बीपीटी फक्त आणि रेशिओ ऑफ एरिया ऑफ टू सिमिलर ट्रायंगल एवढेच 2 एक्झामला विचारू शकतात. म्हणून ते रिपीट लिहा. 2 थेरम पहिल्या चॅप्टर मधले महत्वाचे आहेत. ते नेम नीट एकदा लिहून काढा आणि ते पाठ झाले पाहिजे तेवढी काळजी घ्या. आता नेक्स्ट चॅप्टर बघायचा आज आपल्याला पायथागोरस थेरम. नाव ऐकलेले तुम्ही 7th स्टँडर्ड मध्ये. पायथागोरस ट्रिपलेट कशाला म्हणायचं, पायथागोरस थेरम कशाला म्हणायचं, तुम्ही हे त्याचं काय पायथागोरस थेरम तुम्हाला सुद्धा माहित आहे की हायपोटेन्यूज स्क्वेअर इक्वल टू बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर, कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग, हे सूत्र हे फॉर्म्युला तुम्ही 7th स्टँडर्ड मध्ये अभ्यासलेला आहे. पायथागोरस ट्रिपलेट म्हणजे काय सुद्धा तुम्ही अभ्यासलेला आहे. तरी आता मात्र तो कसा प्रूव्ह झालाय आपल्याला अभ्यासात त्याच्यावर प्रॉब्लेम आहे. हे घेत असताना 7 मार्कला परीक्षेत विचारला जात असला तरीही खूप महत्वाचा चॅप्टर आहे, लक्षात घ्या. पुढच्या चॅप्टर मध्ये सुद्धा याचं काम आहे. तर ह्या चॅप्टर मध्ये आपल्याला एकंदरीत किती प्रॉपर्ट्या बघायच्यात बघा, 8. ह्या चॅप्टर मध्ये महत्वाच्या 8 प्रॉपर्ट्या बघायच्या आहेत. मागच्या चॅप्टर मधल्या 10 आणि ह्या चॅप्टर मधल्या 8 प्रॉपर्ट्या नीट डोक्यात ठेवायच्या. मग पहिली, दुसरी आणि तिसरी प्रॉपर्टी तुम्हाला 9th स्टँडर्डला प्रूफ सगळं झालेली आहे, लक्षात घ्या. प्रूफ घेतली 9th स्टँडर्ड मध्ये झाली आहेत. फक्त आपल्याला ह्या चॅप्टर मध्ये यांचा यूज आहे म्हणून ह्या पुन्हा रिपीट करायलोय. याची प्रूफ मी मागच्या 9th स्टँडर्ड मध्ये घेतलेली कॉन्व्हर्स सुद्धा सांगितलंय आणि 45 90 डिग्री ट्रायंगल थेरम सुद्धा सांगितलंय. हे तिन्ही प्रूफ आपण 9th स्टँडर्ड मध्ये अभ्यास केलाय. पण हे 9th स्टँडर्डच्या 3 प्रॉपर्ट्या
की आत्ताच्या नाहीच आहेत, पण आत्ता या चॅप्टर मध्ये आपल्याला त्या यूज करायच्यात, म्हणून मी पुन्हा रिकॅप केलो या तिन्ही प्रॉपर्टीचा. आत्ता बघायची ती 4 आणि 5. 4 पासून सिमिलॅरिटी अँड राईट अँगल ट्रायंगल थेरम बघायचं आपल्याला. एक प्रॉपर्टी मी तुम्हाला म्हणलं होतं, जसं कॉन्ग्रुअन्स ऑफ ट्रायंगल मध्ये हायपोटेन्यूस साइड टेस्ट होती, राईट अँगल ट्रायंगल साठी स्पेशल होती, तसं सिमिलॅरिटी मागच्या चॅप्टरचं पण ह्या पायथागोरस मध्ये वापर आहे म्हणून इकडे घेतलाय तो. सिमिलॅरिटी अँड राईट अँगल ट्रायंगल थेरम म्हणायचं, किंवा त्याला राईट अँगल ट्रायंगल टेस्ट म्हणलं तरी चालतं. सिमिलॅरिटीची राईट अँगल ट्रायंगल संबंधी एक थेरम आहे, प्रॉपर्टी आहे. कॉन्ग्रुअन्स ऑफ ट्रायंगल मध्ये आपण बघितलं तर हायपोटेन्यूस साइड टेस्ट बघितली होती, तशीच ही टेस्ट म्हणायला हरकत नाही. काय सिमिलॅरिटी, तसं हायपोटेन्यूस आहे, सिमिलॅरिटी अँड राईट अँगल ट्रायंगल थेरम काय तो आपण बघणार आहे, महत्वाचा आहे. याच्यावर प्रॉपर्टी महत्वाची, शक्यतो याच्यावर प्रूफ विचारले जात नाही, तरी पण प्रूफ घेणार आहे मी, ती खूप सोपी. आणि दुसरी प्रॉपर्टी बाय जॉमेट्रिक मीन शब्द तुम्ही ऐकलेला आहे. जॉमेट्रिक मीन कुठं, रेशियो अँड प्रोपोर्शन मध्ये ऐकलेलं, तीच प्रॉपर्टी b² = ac. त्याच पद्धतीने जॉमेट्रिक मीन प्रॉपर्टी इथं कशी लागू पडते आपण बघणार आहे. 9th स्टँडर्ड मध्ये तुम्ही जॉमेट्रिक मीन हे फर्स्ट पेपर मध्ये बघितलं, रेशियो आणि प्रोपोर्शन मध्ये पण इथं वेगळी, पण तेच आहे b² = ac. त्या टाइपची प्रॉपर्टी तर ती आपण अभ्यासणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचे दोन थेरम एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाचे लक्षात घ्या. कोणते, पायथागोरस थेरम आणि इट्स कॉन्व्हर्स. हे एक्झाम मध्ये तुम्हाला विचारले जाऊ शकतात. थोडक्यात काय, पहिल्या चॅप्टर मध्ये दोन थेरम, कोणता बीपीटी आणि सेकंड वन रेशियो ऑफ एरिया ऑफ टू सिमिलर ट्रायंगल, ते महत्त्वाचे एक्झामच्या दृष्टीने ते नीट करा. आणि ह्या चॅप्टर मध्ये दोन पायथागोरस थेरम अँड कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम, हे थेरम आपल्याला नीट यावेळेस बघायचे, तर आज बघायचे. ह्या सगळ्या प्रॉपर्टी आणि लास्ट प्रॉपर्टी जी 9 आहे, याच्यावर आपल्याला खूप प्रॉब्लेम बघायचे, खूप महत्त्वाचे. त्याला अपोलिनियस थेरम काय म्हणायचं, ह्या चॅप्टर संपला, दोनच एक्झरसाइज आहे. तुम्हाला मग फार सोपं आहे, छोटा चॅप्टर आहे, पण याचं एक्सपान्शन खूप आहे. सर्कल चॅप्टर मध्ये याचा यूज केला जाणार आहे, पुढे लक्षात घ्या. आणि याच्यावर प्रॉब्लेम आहे, आपण भरपूर घेणार आहोत. सोपा आहे म्हणून दुर्लक्षित करायचं नाही. अपोलिनियस थेरम वर आपल्याला प्रॉब्लेम बघायचा, तो म्हणजे काय आपण बघणार आहोत. तो 2.2 मध्ये आपण 2.2 याच्यावर आणि 2.1 या 7 प्रॉपर्टीवर 2.1 घ्यायची, दोनच एक्झरसाइज आहेत. तर आज आपण 7 प्रॉपर्ट्यांचा अभ्यास करणार आहोत आणि 8 नंबरची प्रॉपर्टी नेक्स्ट पिरियड मध्ये आपण बघू शकतो. तर ह्या 3 प्रॉपर्ट्या तुम्हाला ऑलरेडी झाल्यात, फक्त रिकॅप घेतोय आणि सांगतोय तुम्हाला मी की 30 डिग्री, 60 डिग्री, 90 हे तिन्ही कशा आहेत आणि त्या तुम्ही बघू शकता. तर त्याच्यावर आपण आज अभ्यास करूयात. तर पहिली आज बघू 30 डिग्री, 60 डिग्री, 90 डिग्री ट्रायंगल थेरम काय म्हणतो तो. याचं स्टेटमेंट तुमच्या पुस्तकात टेक्स्ट बुक मध्ये आहे, लक्षात घ्या. तुम्हाला लिहायचं असेल तर लिहून घेऊ शकतात किंवा थोडी फक्त त्याचं काय प्रॉपर्टी लक्षात घेतलं तरी चालतंय. पेज नंबर 31 वर दिलेले 9th स्टँडर्डला झालेला थेरम आहे. आपल्या लक्षात येईल आपण, इन राईट अँगल ट्रायंगल मध्ये जर एक एबीसी जर ट्रायंगल दिला असेल, आठवतंय का बघा, हा 90 डिग्री, हा 30 डिग्री आणि हा 60 डिग्री, किंवा तुम्ही कोणता घेतला तरी चालतो. इन ट्रायंगल एबीसी, इफ मुद्दा म्हणाल ते गिवन आहे, जर इफ अँगल ए = 30 डिग्री, angle B = 90 डिग्री and angle C = 60 डिग्री असतील, म्हणजे 30, 60, 90 डिग्री ट्रायंगल त्या थेरम मधलं जातं. कोणतं, जर, तर काय, देन थेरम सांगत होता. देन काय थेरम म्हणतो बघा, साइड अपोजिट टू 30 डिग्री, का हा राईट अँगल ट्रायंगल आहे, हा 90 डिग्री, ज्या ट्रायंगलचा एक अँगल 90 डिग्री असतो त्याला राईट अँगल ट्रायंगल म्हणतात. आणि त्याच्या अपोजिट साइड कोण असते, हायपोटेन्यूस असते. ही हायपोटेन्यूस आहे आपल्याला माहित आहे. आणि मग 30 अँगलच्या अपोजिट साइड कोण आहे, बीसी. देन बीसी इज साइड अपोजिट टू 30 डिग्री, बीसी = हाफ ऑफ हायपोटेन्यूस मीन्स एसी. करेक्ट. पुन्हा सांगतो काय थेरम आहे. इफ a triangle of angle 30 degree, 60 degree and 90 degree, then side opposite to 30 degree is half of hypotenuse and side opposite to 60 degree
60 समोरची साईड कोण आहे AB इज √3/2 कोणाच्या हायपोटेन्यूस असते. प्रॉपर्टी लक्षात ठेवा. प्रॉपर्टी काय इन acute angle if acute angles of right angle triangle are 30 and 60 degree then side opposite to 30 degree is half of hypotenuse and side opposite to 60 degree is √3/2 hypotenuse. पेज नंबर 31 वर स्टेटमेंट दिलेलं आहे. आवश्यकता असेल तर घ्या. एवढं लिहिलं तरी पुरे समजणं. फक्त रिकॅप आहे, आठवण करून दिलंय. लास्ट स्टँडर्ड मध्ये आपली याची प्रूफ सुद्धा घेतलेली आहे. आता अपेक्षित नाही. पुन्हा सांगतो, जर एखादा ट्रायंगल 30 60 90 डिग्रीचा असेल तर 30 कोणासमोरची बाजू कोण आहे BC ही हायपोटेन्यूसचे हाफ असते आणि 60 डिग्री समोरची साइड अपोजिट टू 60 डिग्री AB इज √3/2 AC असते. लक्षात घ्या. याला म्हणायचं 30 डिग्री 60 डिग्री 90 डिग्री ट्रायंगल थेरम ऑलरेडी झालेला आहे. फक्त तुम्हाला रिकॅप म्हणून सांगितलं आहे. आता दुसरा बघूत आपण कॉन्व्हर्स ऑफ. दुसरी प्रॉपर्टी बघूत आपण आता कॉन्व्हर्स ऑफ 30 डिग्री 60 डिग्री 90 डिग्री ट्रायंगल थेरम. तो काय म्हणतो बघा. आता जर राईट अँगल ट्रायंगल मध्ये काय म्हणतो बघा, इन राईट अँगल ट्रायंगल ABC. आता नीट लक्ष द्या. इफ in triangle ABC angle B equal to 90 degree and एखादी बाजू की BC is half of AC. एखादी बाजू हायपोटेन्यूसच्या निम्मी असेल. कोणत्या ट्रायंगल मध्ये? राईट अँगल ट्रायंगल मध्ये. कोणत्या ट्रायंगल मध्ये नाही, इन राईट अँगल ट्रायंगल मध्ये एखादी बाजू हायपोटेन्यूसच्या निम्मी असेल तर त्या बाजू समोरचा कोन किती असतो 30 डिग्री. आणि मग हा 90 हा 30 म्हणजे रिमेनिंग ऑटोमॅटिक किती होईल 60. म्हणजे त्याला कॉन्व्हर्स म्हणायचं. देन काय म्हणता येईल अँगल A इक्वल टू BC अँगल A इक्वल टू किती होईल 30 डिग्री. मला सांगा अँगल 30 झाला तर म्हणजे हा काय होईल ऑटोमॅटिक 60. कारण ट्रायंगलची सम ऑफ मेजर ऑफ अँगल ऑफ ट्रायंगल इज 180 डिग्री असतो. त्याच्यामुळे अँगल A 30 होईल. याला म्हणायचं कॉन्व्हर्स ऑफ. असं येणार आहे आपल्याला प्रॉब्लेम पुढे कामाला येणार ही प्रॉपर्टी. म्हणून कॉन्व्हर्स सुद्धा माहित असणं गरजेचं आहे. एखाद्या राईट अँगल ट्रायंगल मध्ये इन अ राईट अँगल ट्रायंगल साइड अपोजिट टू हायपोटेन्यूस इज हाफ. एखादी साइड हायपोटेन्यूसच्या जर हाफ असेल तर त्या साइड समोरचा अपोजिट अँगल समोरचा हा कसा असतो 30 डिग्री असतो. लक्षात घ्या. तर हे दोन्ही आहेत. कॉन्व्हर्स सुद्धा स्टेटमेंट जर तुम्हाला रिमेंबर दिस मध्ये आहे तर बघू शकता. आवश्यकता गरज नाही पण ती बघायला हरकत नाही. आणि आता थर्ड नंबरचा एक बघायचा आपल्याला. त्याला थर्डची ती सुद्धा ऑलरेडी झालेली पण तुम्हाला एकदा रिकॅप मुद्दाम दिलोय की 45 डिग्री. थर्ड प्रॉपर्टी बघू आपण. 45 डिग्री 90 डिग्री ट्रायंगल थेरम. 45 डिग्री 90 डिग्री ट्रायंगल थेरम हा सुद्धा सांगतो. आता 45 डिग्री म्हणजे माहिती आहे आपल्याला इन राईट अँगल ट्रायंगल मध्येच ABC पुन्हा द्या आणि एखाद्या ट्रायंगलचे हा 45 डिग्री हा 45 90 डिग्री. तर त्या समोरचे अँगल कसे असतात माहिती आहे. हायपोटेन्यूसच्या हायपोटेन्यूस कोण आहे 90 समोरची अपोजिट साइड कोण असते हायपोटेन्यूस त्याच्या 1/√2 असतात. मग इथे लिहायचं इफ इन ट्रायंगल ABC angle A equal to angle C equal to 45 degree then आता त्याच्या समोरच्या आपण हा आयसोसेलस राईट अँगल ट्रायंगल होईल बघा. कारण दोन कोणासमोर बाजू सुद्धा कशा असतात एकरूप असतात माहिती आहे. अँगल अपोजिट ज्या ट्रायंगलचे दोन अँगल कॉन्ग्रुएंट असतात त्या कोणासमोरच्या साइड सुद्धा कशा असतात कॉन्ग्रुएंट. म्हणून याला आयसोसेलस राईट अँगल ट्रायंगल म्हणायचं. म्हणून ह्या सुद्धा काय म्हणतात पंचे समोरची बाजू ही होईल आणि ही होईल ह्या दोन्ही इक्वल असणार आहेत. म्हणून देन AB इक्वल टू BC इक्वल टू 1/2 नाही √2 AC. AC कोण आहे हायपोटेन्यूस. AC कोण आहे हायपोटेन्यूस. बघा ही हायपोटेन्यूस आहे म्हणजे
side opposite to 45 degree is 1 by under root 2 times of AC. 1 by लक्षात AC कोण आहे हायपोटेन्यूस. जर एखाद्या ट्रायंगल मध्ये जर अँगल 45 45 90 डिग्री असतील तर 45 अँगल समोरच्या साइड्स कोणत्या आहेत AB and BC हा कोणाच्या किती असतात हायपोटेन्यूसच्या 1 by under root 2 असतात. लक्षात घ्या हे सगळं रिकॅप आहे. पण तरी पण आपल्याला ह्या चॅप्टर मध्ये यूज येणार आहे. पुढच्या चॅप्टर मध्ये ह्या प्रॉपर्टी अजून प्रॉपर्टी विसरायच्या नाही. 9 स्टँडर्डच्या प्रॉपर्टी घेत 10च्या घेत प्रत्येक चॅप्टरच्या घेत आपल्याला पुढे जायचंय म्हणून त्या लक्षात घेणं गरजेचं आहे. आता आपल्याला महत्त्वाची प्रॉपर्टी बघायची ती आपण बघू. ओके चालेल. आपण आता नेक्स्ट प्रॉपर्टी बघू जी 4 नंबरचा आता महत्त्वाचा अतिशय महत्त्वाचा थेरम याची प्रॉपर्टी महत्त्वाची नीट समजून घ्या काय आहे ते. एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाची नाही पण प्रॉपर्टी खूप महत्त्वाची आहे. आली एक्झामला तरी खूप सोपी प्रूफ मी घेणार आहे पण प्रॉपर्टी काय म्हणते नीट बघा. काय प्रॉपर्टीचं नाव आहे किंवा थेरमचं नाव आहे सिमिलॅरिटी कोण समरूपता आणि राईट अँगल ट्रायंगलचा संबंध सांगणारी रिलेशन सांगणारी थेरम लक्षात घ्या. सिमिलॅरिटी अँड राईट अँगल ट्रायंगल थेरम. राईट अँगल ट्रायंगल म्हणजे काटकोन त्रिकोण माहिती आहे तुम्हाला की सिमिलॅरिटीचा त्याचा काय संबंध आहे. स्टेटमेंट काय बघा इन राईट अँगल ट्रायंगल इन नीट बघा इन राईट अँगल ट्रायंगल इफ अल्टिट्यूड शिरोलंब ड्रॉन टू हायपोटेन्यूस. अल्टिट्यूड कुठून टाकली समोरच्या व्हर्टेक्स पासून हायपोटेन्यूस वर जी लंब टाकलाय परपेंडिक्युलर टाकलाय त्याला काय म्हणतो आपण अल्टिट्यूड. ड्रॉन टू हायपोटेन्यूस देन टू ट्रायंगल्स त्याच्यामुळे पुन्हा दोन जे ट्रायंगल तयार होतात ते सिमिलर असतात कोणाशी ओरिजिनल ट्रायंगलशी. हा ADB आणि दुसरा कोणता BDC ह्या ABCC कसे असतात सिमिलर असतात आणि ते परस्पराशी आणि इच अदर. लक्षात घ्या ते दोघं एकमेकाला सिमिलर आहेत आणि ओरिजिनल ट्रायंगलशी काय सिमिलर आहेत. पॉइंट जुळत नाही तंतोतंत जुळत नाही सिमिलर असतात. म्हणजे मूळचा ओरिजिनल म्हणजे कोणता मूळचा ABC दुसरा ADB आणि BDC तिन्ही ट्रायंगल सिमिलर असतात. कधी कंडिशन काय ते नीट बघा. आपण अर्धीच गोष्ट बघतो आणि मग आपल्याला प्रॉपर्टी समजत नाही. कन्सेप्ट नीट समजून न घेतल्यामुळे प्रॉब्लेम येत नाही. त्याच्यावर प्रॉब्लेम आहे की राईट अँगल ट्रायंगल मध्ये काय आहे जर अल्टिट्यूड टाकली तर कधी नाही कुठून टाकली बी या राईट अँगल या व्हर्टेक्स पासून जो राईट अँगल तयार होतो कुठं राईट अँगल तयार होतो बी पाशी त्याच्यावरून हायपोटेन्यूस वर टाकलेली परपेंडिक्युलर अल्टिट्यूड त्याच्यामुळे होणारे दोन राईट अँगल ट्रायंगल. अल्टिट्यूड हा राईट अँगल ट्रायंगल होईल. हा 3 राईट अँगल ट्रायंगल तयार झाले का तिन्ही परस्पराशी कसे असतात सिमिलर असतात. तिन्ही कोणते ABC ADB आणि BDC. इथे एक काय घ्यायची नाव करेक्ट घ्यायचे. कसे नाव घेतले की चुकलं प्रोपोर्शन चुकन मग आणि म्हणून तेवढी काळजी घ्यायची. मग गिवन काय होईल इन ट्रायंगल ABC नीट बघा अँगल B इक्वल टू 90 डिग्री and BD perpendicular to AC. BD अल्टिट्यूड आहे कुठून टाकली व्हर्टेक्स ऑफ राईट अँगल इथं राईट अँगल तयार झाला त्या व्हर्टेक्स पासून कोणावर टाकली हायपोटेन्यूस त्याच्यामुळे पुन्हा दोन राईट अँगल ट्रायंगल तयार झाले. ते दोघे एकमेकाशी परस्पराशी टू इच अदर अँड ओरिजिनल ट्रायंगल ABCC कसे असतात सिमिलर. टू प्रूफ फार सोपी आणि ही प्रॉपर्टी खूप महत्त्वाची. काय नंबर 1 ट्रायंगल ABC सिमिलर टू ट्रायंगल ADB. ट्रायंगल ADB. नंबर 2 ट्रायंगल ABC सिमिलर टू ट्रायंगल BDC. आणि लास्ट ट्रायंगल ADB सिमिलर टू ट्रायंगल BDC. करस्पॉन्डन्स करेक्ट येणं गरजेचं. त्यासाठी मी आयडिया मुद्दाम दाखवली. इथं बघा अशी रेग मारली तर फुली मारली हे अँगल सारखे दाखवायचे. इथं असा एक मारायची अशी फुली मारली याच्या अपोजिट इथं हे घ्यायचं याच्या अपोजिट म्हणजे करस्पॉन्डन्स पाठ होऊस तर लक्षात ठेवूस तर नीट घेतली पाहिजे. कशी जोडी जाऊन घेतली तर चुकन इथं करस्पॉन्डन्स चुकता का म्हणाय ABC घेतली तर इथं B90 आलाय इथं सुद्धा काय BDCच घ्यावा लागेल तुम्हाला. आणि तिसरी ADB
लक्षात घ्या ABC, दुसरा ADB किंवा BDC आणि तिसरा ADB. करस्पॉन्डन्स चुकलं तर उत्तर चुकण्याची शक्यता आहे, म्हणून काळजी घ्यायची. ABC त्याला मी दुसरा कोणता घेतला ADB. ADB करेक्ट. ABC आणि त्याला ADB घेतला. D तर 90 आला, तो B90 आला, हे कॉमन आलाय. दुसऱ्यामध्ये ABC आणि BDC C कॉमन आले. आणि मग हा प्रूफ फार सिंपल आहे. प्रूफ मी दोन ट्रायंगलचा विचार करतो. इन ट्रायंगल ABC अँड इन ट्रायंगल ADB. नीट बघा, खूप सिंपल आहे. इन ट्रायंगल ABC आणि ADB दोन्ही मध्ये A अँगल कॉमन आहे. बऱ्याच वेळा झालं अँगल A कॉन्ग्रुएंट टू A कॉमन, and second one angle B congruent to angle D, each of 90 degree, each of 90 degree. Therefore triangle ABC similar to triangle ADB by AA test. त्याला किती नाव द्या? 1 नाव द्या. Also in triangle ABC दुसरा घ्या आता, and in triangle ABC पहिली प्रूफ झाली, सिंपल होती. दुसरी ABC अँड BDC कळलं असेल तुम्हाला. अँगल B कॉन्ग्रुएंट टू D, each of 90 degree, each of 90 degree करेक्ट. बघा B आणि D कळलं, 90 दोन्ही. आणि अँगल C कॉन्ग्रुएंट टू C व्हाय कॉमन. इथंच कळतंय तुम्हाला CC आले इथं. देअरफॉर ट्रायंगल ABC सिमिलर टू ट्रायंगल BDC बाय AA टेस्ट. आणि याला किती नाव आहे? पहिली आणि दुसरी प्रूफ झाली. आता लक्षात घ्या ABC ADB ला सिमिलर आहे, ABC BDC ला सिमिलर आहे. प्रॉपर्टी ऑफ सिमिलर ट्रायंगल. जर पहिला ट्रायंगल दुसऱ्याशी सिमिलर आहे, दुसरा तिसऱ्याशी, तिसरा पहिल्याशी सिमिलर होईल. देअरफॉर फ्रॉम 1 and 2 काय म्हणता येईल? ट्रायंगल ADB सिमिलर टू ट्रायंगल BDC. थोडक्यात काय, तिन्ही ट्रायंगल परस्पराशी सिमिलर होतात. लक्षात घ्या ओरिजिनल मूळचा आणि त्याच्यामुळे होणारे पुन्हा दोन राईट अँगल ट्रायंगलचे. कंडिशन काय लक्षात घ्या, BD अल्टिट्यूड लंब असेल तर, आणि तो कोणता ट्रायंगल असणं गरजेचं आहे? राईट अँगल ट्रायंगल. प्रूफ परीक्षेच्या दृष्टीने फार महत्त्वाची नसली तर प्रॉपर्टी खूप महत्त्वाची आली तरी तुम्हाला लिहिता यायला काही हरकत नाही. ज्याला ही प्रॉपर्टी कळत त्याला पायथागोरस थेरम आला. हेच पायथागोरस थेरम आहे. ज्याला ही प्रॉपर्टी समजली त्याला पायथागोरस थेरम येणार आहे. इतकं सिंपल आहे, नीट बघून घ्या. खूप महत्त्वाची प्रॉपर्टी. याच्यावरच अजून एक प्रॉपर्टी जॉमेट्रिक मीन प्रॉपर्टी आपण बघूयात. 5th नंबरची प्रॉपर्टी बघू. जॉमेट्रिक मीन प्रॉपर्टी कशाला म्हणायचं आहे? तशीच आहे की जॉमेट्रिक मीन शब्द तुम्ही ऐकलेला आहे. तुम्हाला व्हेन रेशियो ऑफ ABC आर इन प्रोपोर्शन, कंटिन्यू प्रोपोर्शन आपण बघितलं होतं. देन A/B = B/C, देन B² = AC. रेशियो आणि प्रोपोर्शन मध्ये आपण हे बघितलेले. इथं तेच प्रूव्ह करायचंय मला की काय, इन राईट अँगल ट्रायंगल ABC परपेंडिक्युलर सेगमेंट ड्रॉन टू हायपोटेन्यूज. स्टेटमेंट परपेंडिक्युलर सेगमेंट टू हायपोटेन्यूज. कोणतं सेगमेंट परपेंडिक्युलर टाकला? हायपोटेन्यूज. फ्रॉम अपोजिट व्हर्टेक्स इज द जॉमेट्रिक मीन ऑफ सेगमेंट इन विच हायपोटेन्यूज इज डिवाइडेड. BD ला जो हायपोटेन्यूज डिवाइड व्हायला AD आणि DC ला, त्याचा काय म्हणायचं? AD आणि DC चा काय म्हणायचा? जॉमेट्रिक मीन म्हणायचं. लक्षात घ्या. म्हणजेच आपल्याला प्रूव्ह करायचंय BD² = AD × DC. जेव्हा B² = A × C, तसंच आहे इथं BD² = AD × DC प्रूव्ह करायचं. डायरेक्ट प्रूव्ह केली तरी चालते. आता बघितलं इन ट्रायंगल ABC अँगल B = 90 डिग्री and BD परपेंडिक्युलर टू AC. आताच बघितलंय मूळचा ट्रायंगल आणि त्याच्यामुळे होणारे दोन्ही ट्रायंगल कसे असतात? सिमिलर. मी जे आता हे दोन घेतो. देअरफॉर ट्रायंगल ADB सिमिलर टू ट्रायंगल BDC. कंसात कारण लिहा सिमिलरिटी अँड राइट अँगल ट्रायंगल
राईट अँगल ट्रायंगल थेरम आता प्रूव्ह केला आपण. सिमिलरिटी अँड राईट अँगल ट्रायंगल थेरम. नीट बघा, करस्पॉन्डन्स करेक्ट आली पाहिजे त्यासाठी मी आयडिया सांगितली. इथं जर मी टिक केलेला असेल तर तीच घ्यायची. ए बी कसा घेतला बघा, ए डी बी आणि बी डी सी. मग बाजू प्रोपोर्शन मध्ये मांडा. ए डी अपॉन बी डी इक्वल टू बी डी अपॉन डी सी is equal to AB upon BC. Corresponding sides of similar triangle. क्रॉस मधल्या कोणत्या सारख्या बघा, याची गरज नाही का. मला काय प्रूव्ह करायचंय, BD स्क्वेअर दाखवायचा आहे. तो मग क्रॉस BD स्क्वेअर इक्वल टू AD into DC. BD स्क्वेअर इक्वल टू AD into DC. Means BD is the geometric mean of AD and DC. इतकी सिंपल प्रूफ आहे, लक्षात घ्या की एडीबी मध्ये बीडी ला जॉमेट्रिक मीन त्याचा त्याचं काय येईल, बीडी स्क्वेअर इक्वल टू एडी इंटू डीसी. पहिली दुसरी प्रॉपर्टी खूप सिंपल आहे, महत्वाची, तुम्ही करू शकता. कसे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत का, आता प्रूव्ह केलं. पहिले याच्या प्रीवियस वन प्रॉपर्टी प्रूव्ह केली आपण की मूळचा त्रिकोण आणि त्याच्यामुळे दोन्ही ट्रायंगल सिमिलर असतात, बाजू प्रोपोर्शन मध्ये मांडल्या. माझ्या कामाच्या कोणत्या त्या बीडी पाहिजे मला, हा प्रूव्ह करायचा आहे. बीडी इंटू बीडी आलं, बीडी स्क्वेअर इक्वल टू एडी इंटू डीसी. तसंच आहे इथं जॉमेट्रिक मीन. देयरफॉर बीडी इज कॉल्ड जॉमेट्रिक मीन ऑफ एडी अँड डीसी. लक्षात घ्या, सिंपल आहे. याच्यावर आता महत्वाचा थेरम आपल्याला बघायचा, आपण ते बघूया. चालेल. आता 6 नंबरची प्रॉपर्टी खूप महत्वाची प्रॉपर्टी, तुम्हाला माहिती आहे 7th स्टँडर्ड मधून अभ्यासतात की पायथागोरस थेरम काय म्हणजे तुम्हाला माहिती आहे, पण त्याची प्रूफ 10th स्टँडर्ड मध्ये द्यायची. 7th स्टँडर्ड मध्ये प्रूफ देणं आवश्यक नव्हतं, त्याच्या मानाने तुम्हाला ती प्रूफ आवश्यक नव्हती. पण ही महत्वाची, एक्झामच्या दृष्टीने महत्वाची, एक्झाम मध्ये येऊ शकते. खूप सिंपल आहे. ज्याला सिमिलरिटी अँड राईट अँगल ट्रायंगल समजलं त्याला हे समजलं, तेच आहे, काहीच बदल नाही. मग काय होईल, गिव्हन स्टेटमेंट काय बघा, इन राईट अँगल ट्रायंगल स्क्वेअर ऑफ हायपोटेन्युस कर्ण वर्ग हायपोटेन्युस स्क्वेअर इज इक्वल टू सम ऑफ स्क्वेअर ऑफ इट्स रिमेनिंग टू साइड. राईट अँगल ट्रायंगलला 3 साइड आहेत. AC स्क्वेअर इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. गिव्हन इन ट्रायंगल ABC, अँगल B इक्वल टू 90 डिग्री. टू प्रूव्ह काय करायचं आपल्याला, टू प्रूव्ह AC स्क्वेअर हायपोटेन्युस स्क्वेअर इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. आपल्याला माहित आहे हे हायपोटेन्युस 90 अँगल समोरचे हायपोटेन्युस आहे आणि म्हणून AC स्क्वेअर इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. कंस्ट्रक्शन ड्रॉ BD perpendicular to hypotenuse AC. बीडी हायपोटेन्युस वर काय टाकली, परपेंडिक्युलर. मग पटकन लक्षात आली, मागची सिच्युएशन आली आपली सगळी प्रॉपर्टीची की राईट अँगल ट्रायंगल आणि परपेंडिक्युलर, त्याच्यामुळे मूळचा ओरिजिनल ट्रायंगल आणि त्याच्यामुळे होणारे ट्रायंगल काय असतील, सिमिलर असतील. लक्षात घ्या. प्रूफ इन ट्रायंगल ABC, खूप सिंपल प्रूफ आहे. अँगल B इक्वल टू 90 डिग्री गिवन and BD perpendicular to AC construction. Therefore, म्हणून काय म्हणतात, therefore triangle ABC similar to triangle मूळचा त्रिकोण ABC similar to ADB. reason द्या, similarity and right angle triangle theorem. आता बघितली की मूळचा ट्रायंगल ABC आणि दुसरा कोणता ADB घ्यायचं, ABD घेतलं की चुकलं. काळजी घ्या. ABC नाव घेतलं असेल तर तुम्ही हा छोटा ट्रायंगल घेत असताना ABD जर घेतलं तर चुकलं, ADBच घ्यावा लागेल. नाही तर आपल्या लक्षात येत नाही, पुढं इथपर्यंत हरकत नाही पण पुढे चुकायची शक्यता असते. म्हणून बाजू प्रोपोर्शन मध्ये मांडा. काय म्हणतात, AB upon AD is equal to BC upon BD.
is equal to AC upon AB corresponding sides of similar triangle. एकदा दोन ट्रायंगल सिमिलर आहेत, का झाले सिमिलर? ओरिजिनल ट्रायंगल, त्याच्यामुळे होणारे दोन राईट ट्रायंगल सिमिलर असतात. म्हणून हा आणि हा घेतला कामाचा. आणि मग मी यातला कोणते क्रॉस सारखे आले बघायचे, AB AB आला याची गरज नाही, मग सोडून द्या. AB स्क्वेअर इक्वल टू AC इंटू AD, याला एक नाव आहे, खूप सिंपल आहे. AC इंटू AD मेन ओरिजिनल घ्यायचा, या दोघांपैकी एक घ्यायचा. आल्सो सिमिलरली म्हणलं तरी चालते डायरेक्ट, पण दाखवा. आल्सो ट्रायंगल ABC सिमिलर टू ट्रायंगल BDC corresponding क्या कौन सा लिया, सिमिलरिटी एंड राइट एंगल ट्रायंगल थ्योरम, राइट एंगल ट्रायंगल थ्योरम, सिमिलरिटी एंड राइट एंगल ट्रायंगल. आणि म्हणून AB अपॉन BD इज इक्वल टू BC अपॉन CD चे नाव आहे तेच घ्या. BC अपॉन DC म्हणलं तरी चालेल, जे आवश्यक आहे. CD DC चालेल. इक्वल टू AC अपॉन BC corresponding sides of similar triangle. यातली कोणती बाजू तरी घ्या. BC स्क्वेअर इक्वल टू AC इंटू BC, याला किती नाव द्या, नीट पुन्हा लक्ष द्या, काहीच आवड नाही. ट्रायंगल ABC B 90 डिग्री प्रूव्ह करायचा आहे. हायपोटेनस स्क्वेअर इक्वल टू बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर, AC स्क्वेअर इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. काय कन्स्ट्रक्शन केलं, ड्रॉ PD परपेंडिकुलर टू हायपोटेनस DC इन ट्रायंगल ABC B 90 BD पर AC, देयरफॉर मूळचा ओरिजिनल ट्रायंगल ABD सिमिलर टू ADB. दोन ट्रायंगल सिमिलर आहे म्हणून बाजू करस्पॉन्डिंग प्रोपोर्शन मध्ये असतात, त्या मांडल्या आणि माझ्या कामाला घेतले आणि क्रॉस मल्टिप्लाय केलं. AB स्क्वेअर इक्वल टू AC इंटू AD. सिमिलरली दुसऱ्या ट्रायंगल असं घेतला ABC आणि कोणता घेतला, BDC, करेक्ट. आणि त्याच्या बाजू प्रोपोर्शन मानल्या. दोन ट्रायंगल सिमिलर, रिजन लिहिलं, सिमिलरिटी अँड राइट अँगल ट्रायंगल थेरम, ट्रायंगल थेरम, थेरम, सिमिलरिटी अँड राइट अँगल ट्रायंगल थेरम लिहा. आत्ता बघितलं, बाजू प्रोपोर्शन मध्ये मांडल्या BC स्क्वेअर. आता 1 + 2 ऍडिशन करा. हा पायथागोरस थेरमची एक, ह्या चॅप्टरची एक विशेषता, एक बाजू लावून धरायची, दुसरी ऑटोमॅटिक येते, कधी लक्षात घ्या. ह्या चॅप्टरची विशेषता बघा. आता जर आपल्याला बघितलं काय प्रूव्ह करायचं, याच्याकडे लक्ष पाहिजे की मला AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर यांची जर ऍडिशन केली तर डायरेक्ट आता जर ऑटोमॅटिक तुम्हाला उत्तर येऊन जाईल. म्हणून काय करायचं, दोन्हीची ऍडिशन करा. काय होईल, AB स्क्वेअर LHS ला LHS करा, AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर इज इक्वल टू AC. AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर इज इक्वल टू AC इंटू AD प्लस AC इंटू BC. नीट स्टेप बघा, खूप महत्वाची. का करायला मी ऍडिशन, कारण मला प्रूव्ह काय करायचं, AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर यांचं ऍडिशन करायचं. मग LHS साइडला LHS साइडचं ऍडिशन केलं, RHS साइडला RHS साइडचं ऍडिशन केलं. मग काय होतंय बघा, दोन्हीमध्ये AC कॉमन निघालं. AC कॉमन निघालं, कंसात राहील AD प्लस BC. लक्षात येते का बघा, AC कॉमन घेतलं, कंसात AD प्लस BC. फिगर मध्ये बघा, AD हा एक सेगमेंट आहे, DC हा एक सेगमेंट आहे, दोन्ही मिळून किती होईल, AC. AD प्लस DC इज इक्वल टू AC इंटू AC. म्हणजेच काय झाला, AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर इज इक्वल टू AC स्क्वेअर. हेच प्रूव्ह करायचं आहे आपल्याला. काय प्रूव्ह करायचं आहे, AC बाजू AC स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर इक्वल टू AC स्क्वेअर. संपली प्रूव्ह, हेन्स प्रूव्ह. बघा, AB स्क्वेअर प्लस BC, AC इंटू AC, AC स्क्वेअर. जागा थोडी कमी म्हणून खाली लिहिली, तीच प्रूफ आहे, लक्षात घ्या. फक्त LHS म्हणून काही फरक पडत नाही. AC स्क्वेअर इक्वल टू AB स्क्वेअर, इतकी सिंपल प्रूफ आहे. दोन वेळा कोणती प्रॉपर्टी वापरली, सिमिलरिटी अँड राइट अँगल ट्रायंगल थेरम वापरला दोन वेळा, आणि ते केलेले लक्षात घ्या. प्रूफ झालेली तर एक्झाम मध्ये विचारली जाऊ शकते. DVIMT
मी 1 आणि 2 चं ऍडिशन केलंय, 1 आणि 2 चं ऍडिशन केलंय AB स्क्वेअर प्लस BC LHS साइड, तर RHS साइडचे ऍडिशन केलं, दोन्ही मध्ये AC कॉमन निघालं, कंसात AD प्लस DC, AD प्लस DC मीन्स AC, आणि मग AC इंटू AC AC स्क्वेअर. इतकी सिंपल प्रूफ आहे. नीट बघा. लास्ट प्रूफ बघूत आपण, ती एक्झामच्या दृष्टीने महत्वाची, ती घेतो, खूप सिंपल आहे पण ही जास्त महत्वाची, लक्षात घ्या. ओके. लास्ट 7 नंबरची कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस, उलटा. ठीक आहे. इन अ ट्रायंगल, हा ट्रायंगल बघू नका, हे कन्स्ट्रक्शन आहे. इन अ ट्रायंगल इफ अ स्क्वेअर ऑफ वन साइड is equal to sum of square of remaining two sides, then the triangle is right angle triangle. Correct. जर एखाद्या ट्रायंगलच्या एका बाजूचा स्क्वेअर इतर दोन बाजूच्या स्क्वेअर एवढा जर आला, त्यांच्या सम बेरीज एवढा आला, तर तो राईट अँगल ट्रायंगल असतो. मग हा राईट अँगल ट्रायंगल आहे प्रूव्ह करायचं म्हणजेच अँगल बी जर आपण 90 दाखविला, आपल्या मध्ये ज्या ट्रायंगलचा एक अँगल 90 डिग्री असतो तो राईट अँगल ट्रायंगल. इट मीन्स दॅट आपण बी 90 प्रूव्ह केला तरी आपलं काम होईल. मग काय होईल, गिवन काय होईल बघा, गिवन in triangle ABC AC square equal to AB square plus BC square. Corners. To prove angle B equal to 90 degree, that is काय प्रूव्ह करायचे, triangle ABC is right angle triangle, is a right angle triangle, right angled triangle. B90 प्रूव्ह केलं की आपलं काम आहे. कंस्ट्रक्शन नीट बघा, कंस्ट्रक्शन काय करते, ड्रॉ ट्रायंगल PQR, ड्रॉ ट्रायंगल PQR सच दॅट, कसा काढायचा बघा तो, हे कंस्ट्रक्शन आहे की AB इक्वल टू PQ, AB इक्वल टू PQ, BC इक्वल टू QR and angle Q इक्वल टू 90 डिग्री. PQR कंस्ट्रक्शन काय, ड्रॉ ट्रायंगल PQR सच दॅट AB इक्वल टू PQ, BC इक्वल टू QR आणि अँगल Q 90, हा 90 दाखवू नका, ते तर प्रूव्ह करायचे. जे प्रूव्ह करायचं असतं ते फिगर मध्ये दाखवायचं नाही, लक्षात ठेवा. प्रूफ सिंपल आहे, प्रूफ आपण बघू. प्रूफ इन ट्रायंगल PQR, in triangle PQR, angle Q equal to 90 degree, therefore PR square equal to PQ square plus QR square. आता प्रूव्ह केले पायथागोरस थेरम, आताच प्रूव्ह केलं आपण पायथागोरस थेरम मध्ये. हा राईट अँगल ट्रायंगल आहे, हा नाही, हे प्रूव्ह करायचं आहे. PQR मध्ये PR square equal to PQ square plus QR square, therefore PR square, PQ means what? PQ means AB square. QR means BC square. कौन सा आपल्या कंस्ट्रक्शन मध्ये बदलले. मग PR square equal to AB square plus BC square. Therefore AB square given मध्ये काय म्हणतो बघा, AB square PR square equal to AB square plus BC square equal to what? AC square given. लक्षात घ्या. किंवा तुम्ही त्याला हे करू शकता, तुम्हाला जर डायरेक्ट लवकर कळत नसेल तर अजून एक गोष्ट तिथं बट म्हणून तुम्ही लिहू शकता तिथं की बट, तुम्हाला समजण्यासाठी याला एक नाव द्या, याला एक नाव द्या बट AC square equal to AB square plus BC square given. याला 2 नाव द्या. From 1 and 2 नीट लक्ष द्या, काय म्हणते पुन्हा सांगतो. इन ट्रायंगल PQR, PR square equal to PQ square plus QR square. PQ means AB and QR means BC from construction. But AC square equal to AB square plus BC square, पायथागोरस थेरम त्याला 2 नाव द्या. फ्रॉम 1 and 2 दोघांचे RHS सारखे 1 आणि 2 ची, म्हणजे PR square equal to AC square means PR equal to AC. Give question number 3. Now in triangle
Now in triangle ABC and in triangle PQR, AB equal to PQ, BC equal to QR construction, correct? And PR AC equal to PR. Why? From 3. Therefore triangle ABC congruent, not similar, to triangle PQR by yes test. समजत आहे का बघ, मुद्दाम समजण्यासाठी सांगितलंय. PR इक्वल टू AC आली, AB इक्वल टू PQ कंस्ट्रक्शन, BC इक्वल टू QR कंस्ट्रक्शन, AC इक्वल टू PR फ्रॉम 3. म्हणून दोन्ही ट्रायंगलच्या 3 साइड जर कॉन्ग्रुएंट असतील तर ते ट्रायंगल यस टेस्ट नुसार काय होतील, कॉन्ग्रुएंट होतील. एकदा दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट झाले, म्हणजे त्याचे करस्पॉन्डिंग अँगल काय असतील, अँगल B कॉन्ग्रुएंट टू अँगल Q इक्वल टू 90 डिग्री. हा 90 म्हणजे हा सुद्धा किती होईल मग, कारण कॉन्ग्रुएंट 90, दॅट इज देअरफोर अँगल B इक्वल टू 90 डिग्री झाला. आणि देअरफोर ट्रायंगल ABC इज राईट अँगल्ड ट्रायंगल. इतकी सिंपल खूप आहे, नीट लक्षात घ्या. पुन्हा सांगतो, हे गिवन आहे, हे कंस्ट्रक्शन आहे. ट्रायंगल PQR असा काढला की AB इक्वल टू PQ, BC इक्वल टू QR and angle Q इक्वल टू 90 डिग्री. ट्रायंगल PQR मध्ये PR स्क्वेअर इक्वल टू PQ स्क्वेअर प्लस QR स्क्वेअर, पायथागोरस थेरम. पण PQ means AB, QR means BC. construction from 1 and 2, but AC square equal to AB square plus BC square, पायथागोरस from 1 given. चला 2 नाव द्या. 1 कंस्ट्रक्ट, याला किती आपण घेतलं 1 आणि हे 2, दोघांची RHS सारखी म्हणजे LHS सुद्धा सारखी झाली. आणि मग त्याचं टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड PR इक्वल टू AC झाली. आणि मग इन ट्रायंगल ABC and PQR कॉन्ग्रुएंट दाखवले, सिमिलर नाही. AB कॉन्ग्रुएंट टू PQ, BC कॉन्ग्रुएंट टू QR, AC कॉन्ग्रुएंट टू PR. Therefore triangle ABC congruent to triangle PQR. इक्वल टू चं चिन्ह लिहिल्यानंतर सेक शब्द लिहायची गरज नसते, एवढी काळजी आहे. थोडं शॉर्टकट घेतलंय. मग ट्रायंगल ABC कॉन्ग्रुएंट टू ट्रायंगल PQR, एकदा दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट झाले म्हणजे त्याचे करस्पॉन्डिंग अँगल कॉन्ग्रुएंट असतील. मग B कॉन्ग्रुएंट टू Q, बट Q इज 90, therefore B सुद्धा किती होईल मग 90. आणि ज्या ट्रायंगलचा एक अँगल 90 डिग्री झाला तो काय असतो, राईट अँगल ट्रायंगल असतो. आपल्याला तेच प्रूव्ह करायचं. दॅट इज की ट्रायंगल ABC इज राईट अँगल ट्रायंगल. 7 एकच प्रॉपर्टी राहिली. ह्या 7 प्रॉपर्टीवर आपल्याला 2.1 अभ्यासायचा, आपण नेक्स्ट पिरियड मध्ये बघू. आणि एक लास्ट प्रॉपर्टी त्या अपोलिनस थेरम. चॅप्टर छोटा आहे, ह्या नीट गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत. संधी आहे, सोनं करा, इंटरेस्ट वाढवा, रिपीट बघा. जर नसेल समजलं तर त्याच्यातच टाइम आपला इन्व्हॉल्व करा. ओके, आज इथंच थांबूया. थँक्यू.